सेक्रेटरी असो. आज इथं पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की सध्याची जी बॉडी आहे ती मुदत संपून आता त्यांचं काम चालू आहे आणि गेले 3 वर्षात त्यांचे जे कार्य त्यांनी आता केलेलं आहे ते म्हणजे पुण्याचं क्रिकेट म्हणजे पुणा डिस्ट्रिक्टचं क्रिकेट संपवण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये भरपूर आर्थिक गैरव्यवहार, परत क्रिकेटमध्ये जे आहेत म्हणजे क्वालिफायिंग राऊंड म्हणा, इन्व्हिटेशन म्हणा की बाकीच्या गोष्टी म्हणा, त्यामध्ये ओव्हरएजची मुलं खेळवणे आणि मनमानी कारभार ह्या सगळ्या गोष्टीमुळे पुण्याचं क्रिकेट संपलेलं आहे. आणि ह्यामध्ये कोणीतरी आम्ही पदाधिकारी, माजी पदाधिकारी किंवा सभासदांनी आवाज उठवणं आवश्यक होतं. त्यामुळे आज आम्ही एक परिषद घेतलेली आहे. आणि ह्या चुकीच्या गोष्टीमुळे हे नवीन पिढीचं नुकसान होतंय. हे नुकसानमध्ये आम्ही सुद्धा सहभागी असू जेव्हा मी बोलणार नाही तर त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो आहोत आणि एक चांगली पिढी परत घडवण्याचं आम्ही कार्य करणार आहोत. पुणा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन 1957 पासून काम करते आणि 1000पेक्षा जास्त मॅचेस घेणारी वर्ल्डमधली सर्वात मोठी डिस्ट्रिक्ट असोसिएशन असं नावाजलेली असलेली आत्ता एक वेगळ्या परिस्थितीनं जात आहे आणि ही परिस्थिती लवकर बदलणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की ह्यामध्ये सगळ्यांनी ह्या प्रवाहात सहभागी व्हावं ही नम्र विनंती. धन्यवाद. नमस्कार, मी दत्तात्रय रामभाऊ वाळके, क्रिकेट प्रशिक्षक आणि PDCAचा जो गैरकारभार आहे त्याच्या परिवर्तनाला होण्यासाठी सर्व जे PDCAचे पदाधिकारी गैरकारभार करतात त्यांच्या विरोधात जे PDCAचे सभासद आहेत, प्रत्येक क्लबचे जे सचिव आहेत या माध्यमातून मी सर्व सभासदांना एक विनम्र असं आवाहन करतो, सर्वांनी या मोहिमेत आपण आपला सहभाग नोंदवावा, आपण सहभागी व्हावे आणि PDCAचा जे पूर्वीचं गतवैभव होतं, जे PDCAची शिस्त होती, ती शिस्त पुन्हा जागेवरती आणण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं एवढीच विनंती करतो.